म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहो तोषवी आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी वैसौपाउरे श्री गुंजे संपाद्य ज्ञानम च विदाय भक्ति विलोकित्वेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारं ते परमविदुषो यत्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वीगिरः अथावाच सर्वे सुमति परिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य इति जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनो रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार हे बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार विकार जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देवकी नाई जो सस बार पाठ कर कोई जो सस बार पाठ कर कोई छुटहि बंदी महा सुख होई मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी नवहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम श्री राम जय राम की जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम की
राम जी को लाना बलदेव को लाना चलो चले आओ कि जन्नत बुलाना हमारे हरि के तन में आओ कि पवन बुलाना हमारे हरि के तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि के तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि के तन में हमारे हरि के तन में कीर्तन में अंतरीचे घेतो होडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत प्राप्त श्री चिंतन निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग गायलेला अभंग वर्णन केलेला अभंग वैराग्याचं मूर्तिमंत दर्शन देहूचे सुप्रसिद्ध साधू या वैराग्याला या जगाला वैराग्याचं ज्ञान प्रतिपादित करणारे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे महान साधू साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या या देशाच्या सारस्वताच्या मंडळावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज कलश ज्या महापुरुषाने चढवला विवेक शिरवृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देव मान्य संत संत मान्य संत आणि जगत मान्य संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा कोण तुकाराम महाराज असा जर एखाद्या नळेगावच्या व्यक्तीला प्रश्न पडला तर ऐका कोण तुकाराम महाराज ज्या व्यक्तीनं दुपारच्या वेळेला श्री महाराजांना काठीनं मारलं दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं तुकोबरायांना काठीनं मारलं त्याच व्यक्तीला संध्याकाळच्या वेळेला हाताला धरून आणून कीर्तनामध्ये उभं केलं आणि गळ्यामध्ये त्या व्यक्तीच्या टाळ दिल्या ते तुकाराम महाराज आहेत कोण तुकाराम महाराज आहेत एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावर बोलत असताना रिपीट कमी करा 13 दिवस जगद्गुरु तुकोबरांनी दगडासहित गाथा ज्या इंद्रायणीच्या डोहावर तारत ठेवला ते तुकाराम महाराज आहेत कोण तुकाराम महाराज आहेत आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून ज्या महापुरुषाने दूध काढण्याची क्रांती केली ना ते तुकाराम महाराज आहेत आणि अशा महान साधूचा तुम्हाला आणि मला भगवान परमात्म्याला आवडणारी साधना प्रतिपादित करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून वर्ष किती आहे अनेक वर्षाची परंपरा मला भाषा कळते का अवघड वाटत नाही ना का हळू बोलू थोडंसं मी आणखी व्यवस्थित कळते ना ठीक आहे काय अडचण नाही थोडंसं माझ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला देवाला आवडणारी साधना सांगतायत नेमकं देवाला काय आवडतंय देव काय घेतोय ज्या देवाच्या नावाने आम्ही सप्ताह घालतोय ज्या देवाच्या नावाने आम्ही कथा करतोय ज्या देवाच्या नावाने आम्ही कीर्तन करतोय नळेगावकर नेमकं त्या देवाला लागतं तरी काय किंवा त्या देवाला आवडतं तरी काय त्याची भूमिका संतांनी अभंगामध्ये मांडली आहे मला एक वाक्य बोलावंसं वाटेल या जगामध्ये आम्हाला एखादी गोष्ट जिंकण्याकरता एखाद्या गोष्टीचं समर्पण करावं लागतं वाक्य परत बोलू का एखादी गोष्ट जिंकण्याकरता आम्हाला एखाद्या गोष्टीचं समर्पण करावं लागतं आणि ज्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीचं समर्पण करतो त्यावेळेस एखादी गोष्ट आम्हाला जिंकता येते आमच्या शास्त्रकारांनी गोड वर्णन केलंय खरं म्हणजे संतांनी देवाला जिंकलं मग असं कुठल्या गोष्टीचं समर्पण संतांनी केलं त्याचं उत्तर आम्हाला शोधायचं आहे या जगामध्ये आम्हाला काही ना काही समर्पण केल्याशिवाय काही ना काही त्या ठिकाणी जिंकता येत नाही ऐका आमच्याकडे जर कला असेल आमच्या शुभम दादासारखी योगेश दादासारखी कला असेल तर कलेनं राजा सुद्धा जिंकला जातो कलेनं राजा जिंकला जातो किंवा राजा ही आकर्षित होतो कलेवरती कला असेल तर राजावरती विजयी आहे माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या कला असेल तर राजावरती विजयी आहे आमच्याकडे जर कपट नावाचं अस्त्र असेल तर कपटानं शत्रूवर सुद्धा आम्हाला विजय मिळवता येतो गनिमी कावा ज्याला करता आला त्याला विजय मिळवता येतो छत्रपतींनी गनिमी कावा केला तर विजय मिळवता आला किंबहुना गनिमी कावा म्हणजेच कपट म्हणता येईल कपट करता ज्याला आलं त्याला शत्रूवर विजय मिळवता आला ऐका कपटानं शत्रूवरती विजयी आहे
कलेनं राजावरती विजयी आहे. धन असेल तर धनानं पत्नीवरती विजयी आहे. ज्या पुरुषाकडे धन आहे त्याची बायको शब्दाच्या पुढे हा चंदू दादा जाऊ शकत नाही. ज्याच्याकडे पैसे नाही त्याचं घरातली बायको अजिबात ऐकत हा ठीक आहे. चला मला तुम्हाला माझं बोलणं कळत नाही वाटतं. चला मी बोलत राहतो येण्यासारखं. हे बघा माझी विनंती तुम्हाला, तुम्ही माझ्याशी बोलत चाला. माझ्याशी बोलत चालला तर माझं कीर्तन कळेल, नाहीतर मग तुमचा तोटा होईल. नुकसान माझं व्हायचं नाही. माझं नुकसान होईल का काही? होईल का माझं नुकसान काही? मला 25,000 रुपये भेटणार रात्री, बरोबर आहे का? माझं काही नुकसान आहे का? नाही, म्हणजे खरं रिअल बोलतो. माझं काही नुकसान आहे सरपंच साहेब, पण नुकसान कोणाचं आहे? जर माझं बोलणं तुम्हाला कळलं नाही तुमचं नुकसान होणार. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या बाबाजी, परतूरकर महाराज, बरोबर आहे की नाही? थोडंसं लक्ष यांचं असलं पाहिजे. आणि मी परत विनंती करतो, लक्ष आपलं असेल तर माझं बोलणं कळेल. ऐका, मी 3 मुद्दे मांडले, आणखी मुद्दे मला पुढे छेडायचे आहेत. कला असेल तर कोण जिंकला जातो? बोला बोला, कोण? राजा जिंकला जातो. बरं, पैसा असेल तर कोण जिंकलं जातं? पत्नी. माझ्या मनाचं बोलत नाही हा. तुम्हाला खंडागळ्या मारायला लागला पुढ्या सोडायला. नाही, पुढ्या नाही सोडणार मी. आमच्या शास्त्रकारांनी पुरावा दिला, धनेन कांता कपटेन शत्रू. धन असेल तर कांता त्या ठिकाणी जिंकला जाते, पत्नीवरती विजय मिळवता येतो. धनेन कांता कपटेन शत्रू. ऐका, कलेनं राजा जिंकला जातो, कपटानं शत्रूवर विजय मिळवता येतो, धनानं पत्नीवरती विजय मिळवता येतो. कृपा ज्या बापाला लेकरावरती करता आली तो बाप लेकरावर सुद्धा विजय मिळवू शकतो. लेकरू बापाच्या शब्दाच्या पुढे कधी जाणार नाही. काय करता आली पाहिजे तर कृपयाच पुत्रम. कृपा ज्याला करता आली त्या बापाच्या शब्दाच्या पुढे मुलगा जात नाही. कृपेनं मुलावरती विजय आहे. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. कलेनं राजावरती विजय, पैशानं पत्नीवरती विजय, धनानं पत्नीवरती विजय, कलेनं राजावरती विजय, कपटानं शत्रूवरती विजय, कृपेनं मुलावरती विजय. ज्ञान असेल तर ज्ञानानं मोक्षावरती विजय. ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्ञानानं मोक्षावरती विजय, धनानं पत्नीवरती विजय, कपटानं शत्रूवरती विजय, कलेनं राजावरती विजय. आणि सगळ्यात महत्वाचं, सत्यत्वानं मैत्रीवरती विजय. ज्या मैत्रीमध्ये सत्यत्व आहे ती मैत्री कधीही मोडत नाही. किंबहुना ज्या मैत्रीमध्ये खोटेपणा आला ती मैत्री तुटायला वेळ लागत नाही. मैत्री टिकवायची असेल तर मैत्रीमध्ये सत्यत्व पाहिजे. एखादं काम करत असताना जर आम्हाला मित्रांपासून जर चुकीनं लपून करावं असं वाटत असेल तर नळेगावकर, ती मैत्री मोडण्याकरता वेळ लागणार. ती मैत्री लगेच मोडणार आहे. मैत्रीमध्ये सत्यत्व पाहिजे. सत्यत्व असेल, ज्या दिवशी खोटेपणाला मैत्री मोडेल गड्या. मैत्री टिकवायची असेल तर शास्त्रकारांनी पुढची उदाहरण दिली. आम्हाला शास्त्रकारांनी उदाहरण दिलं. शास्त्रकार म्हणतात मैत्रीमध्ये प्रेम वाढवायचं आहे ना तर एक गोष्ट करा. काय करा? ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्यती पृच्छती भुंक्ते भोजेते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. काय केलं पाहिजे? 6 मुद्दे आहेत. 1 मित्राला दिलं पाहिजे. 2 मित्राकडून घेतलं पाहिजे. मित्राला दिलं पाहिजे, मित्राकडून घेतलं पाहिजे. 3 मित्राच्या मनातलं गुह्य आपण कधीतरी ऐकून घेतलं पाहिजे. 4 आपणही आपल्या मनातलं गुह्य कधीतरी मित्राला सांगितलं पाहिजे. मित्राला आपल्या मनातलं गुह्य सांगितलं पाहिजे. नाहीतर असं नाही का नेहमी त्याच्याच मनातलं ऐकून घ्यायचंय, आपल्या मनात सगळं कोणून ठेवायचंय. ती मैत्री नाही. 5वा मुद्दा, कधी मित्राकडून खाल्लं पाहिजे. हा 6वा मुद्दा, कधी आपणही त्याला खाऊ घातलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. नाहीतर मला वाटतं बरेच मित्रांच्या खिशात हातच जात नाही. खिशे काय जड असतील का काय माहिती नाही बा त्यांचे. सारखा दुसऱ्याच्या खिशाला ताण पडतो. मला वाटतं मैत्री टिकत नसते. ज्या मैत्रीमध्ये व्यवहार आला, अरे मैत्रीमध्ये व्यवहार येत असताना अजिबात त्या ठिकाणी गोष्टीकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. ददाती कधी दिलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे, कधी आपल्या मनातलं सांगितलं पाहिजे, कधी त्याच्या मनातलं ऐकलं पाहिजे, कधी आपणही त्याला खाऊ घातलं पाहिजे आणि कधी त्याच्याकडून प्रेमान खाल्लं पाहिजे. हे 6 नियम ज्याला जपता आले त्यांची मैत्री दीर्घकाळ टिकते. शास्त्रकारांनी वर्णन केलं, सत्येन मित्रम. सत्यत्व असेल तर मैत्री टिकते. नळेगावकर, मुद्दे लक्षात येतं तुमच्या? कोणकोणते मुद्दे मांडले मी? कपटानं शत्रूवरती विजय, ज्ञानानं मोक्षावरती विजय, कृपेनं मुलावरती विजय, पैशानं पत्नीवरती विजय, सत्यत्वानं मैत्रीवरती विजय, कृपेनं मुलावरती विजय. मग हे सगळं जर जिंकण्याकरता कशाचा त्याग आहे, किंबहुना पत्नीवर विजय मिळवण्याकरता पैशाचा त्याग आहे, मुलावरती विजय मिळवण्याकरता कृपेचा त्याग आहे, कपटा त्या ठिकाणी शत्रूवरती विजय मिळवण्याकरता कपटाचा त्याग आहे, किंबहुना मैत्रीवरती विजय मिळवण्याकरता सत्यत्वाचा त्याग आहे. मग असं संतांनी देवाला जिंकण्याकरता कशाचा त्याग केलाय? काय नेमकं देवाला दिलंय बा?
देवाला आवडणारी साधना त्यांनी समर्पित केली आहे. काय आवडतंय देवाला? शास्त्रकारांनी या श्लोकाच्या पुढे लिहिलं, भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्ष मोक्षमानयंती. तिथे मात्र त्या ठिकाणी भावना लागते, प्रेम लागतं. देवावर जर विजय मिळवायचा असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम महत्वाचं आहे, भावना महत्वाची आहे. आणि जर प्रेम असेल, भावना अंतःकरणातून असेल तर परमात्मा त्या ठिकाणी आकळला जातो. एरवी तो परमात्मा आकळत नाही. हरिपाठ म्हणताय माहिती तुम्ही रोज? हरिपाठ म्हणता का ज्ञानोबरांचा? भाव बळे आकळे ये रविना कळे, भाव बळे आकळे ये रविना कळे. आवाज द्या. भाव बळे आकळे ये रविना कळे, भाव बळे आकळे रविना कळे. करतळी आवळे तैसा करतळी आवळे तैसा हारी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. करतळी आवळे तैसा हारी, करतळी आवळे तैसा हारी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी म्हणा, हरी मुखे म्हणा. आपण प्रमाण दिलंय भाव बळे. हरिपाठ म्हणत असाल तर शब्द लक्षात येतील. हरिपाठाचा चौथा अभंग आहे भाव बळे आकळे. भाव बळानं देव आकळला जातो. पण शब्द महत्वाचे पुढचे आहेत बघा. एरवी, एरवी ना आकळे. एरवी मात्र ना आकळे. एरवी तो आकायला जात नाही, पण भावनेच्या जोरावरती आकायला जातो. आम्हाला सुद्धा देवावर जर विजय मिळवायचा तर काय द्यावं लागेल? कसा परमार्थ करावा लागेल? तर तो भावनेतून करावा लागेल, श्रद्धेतून करावा लागेल. दिवसाला 10 माळा जप करण्याची गरज नाही, एक करा, पण कशी? भावनेतून करा, प्रेमानं करा. काही न लगे एक भावाची करण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे भावाची करण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे महाराजांनी प्रमाण दिलं. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. त्याला भावनेशिवाय काही लागत नाही. प्रेमाचा तो भुकेला आहे. भाव का भूका हूं मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव का भूका हूं मैं, भाव ही बस सार है. देवाला भावनेशिवाय काय लागत नाही. म्हणून 10 माळा जप करण्याची गरज नाही, एक केली पाहिजे, पण अंतःकरणातून केली पाहिजे, भावनेतून झाली पाहिजे. भावनेच्या जोरावरती परमात्मा काहीही करतो. काय करतो म्हणले? अरे आमच्या घरी येऊन परमात्मा हाताने खातो. अरे हा नुसतं खात नाही नळे गावकर, उष्ट खातो, उष्ट खातो, उष्ट खातो. आमच्या हाताने पितो. नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. परमात्मा हाताने खातो, परमात्मा हाताने पितो. एवढंच नाही, परमात्मा आपल्या घरची कामही करतो. नुसती कामं नाही, अरे नीच काम करतो, नीच. काही न सांगता करी सर्व काम. काय काय काम केले परमात्म्याने? यादी असंख्य आहे. वस्त्र गंगा तिरी दूध आसे, वस्त्र गंगा तिरी दूध आसे, वस्त्र गंगा तिरी दूध आसे, वस्त्र गंगा तिरी दूध आसे. खंडा चंदन काळोनी करी, वस्त्र गंगा
ठिकाणून मी आलो जो तालुका आमचा आहे पैठण तालुका. शांती ब्रह्म एकनाथ बाबांच्या घरी पैठणला 36 वर्ष परमात्म्यानं काम करावे. 36 वर्षापर्यंत द्वारकेचा जो राजा आहे तो परमात्मा नाथ बाबांच्या घरी येऊन कावडीनं पाणी वाहतो. व श्रीगंगा तिरी धूत असे कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे परमात्मा कावडीने पाणी वाहतो. चोकोबाची बहीण झाला शारंग धरो वहिनी उघडादार हाका मारी. परमात्मा बाळांतपण सुद्धा करतो भक्ताच्या घरी राहून. मला वाटतं हे काम नीच नाही का? काम नीच नाही का? फार नीच काम आहे हे. काम करत असताना नळेगावकर देवाला अजिबात लाज वाटत नाही. मला वाटतं हे सगळं कशाने होत असेल तर हे फक्त होत आहे भावनेने. भावना असेल तर त्या ठिकाणी परमात्मा काही करतो. तुम्ही ऐकत असाल तर लक्षात येईल. मला बरेच मंडळी असे थोडेसे दिसत आहेत झोपल्यासारखे. झोपलेत का तुम्ही मावशी? तुम्ही झोपलेत का? हा, टाइम किती झाला सांगा बरं मला झोपायला. तुम्ही 10:15 तर व्हायला तशी पाऊण तास बाकी आहे. तुम्ही झोपायला इतक्या लवकर झोपू नका. माय माझं बोलणं कळणार नाही. तुम्ही सकाळी परत चर्चा करसाल सरपंच साहेबांना म्हणसाल. हा, लक्ष्मी भाऊ खंडकाई महाराजांना बोलवलं. चंदू दादा खंडकाई महाराजांचं कीर्तन आम्हाला कळालं नाही पण नाही म्हणून सुरुवातीला नाही म्हणून. अहो कीर्तन कळत नाही असं होत नाही. मी नेहमी विनोदाला सांगतो. एक नातू त्याच्या आजीला म्हणला होता, आजी अगं आपल्या गावात एक घटना घडली. काय झालं भाऊ? अगं आपल्या गावातल्या पाटलाची बायको कोमात गेली. आता कोमात म्हणजे कुठे गेली? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, कोमात गेली. आपल्या गावातल्या पाटलाची बायको कोमात गेली. मग तरी कशी म्हणती? भाऊ त्यांचं काय पाहायचं? ते आपल्या गावातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत, ते कुठेही जातील. नळेगाव कुठे जायचं काय कधी? मला वाटतं तर लक्ष नसेल तर मग तुम्ही काही पण असाल. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मला सांगायचंय परमात्म्याला भावना दिली संतांनी, परमात्म्याला भावना दिली गोपांनी. म्हणून तर परमात्मा कणाकणामध्ये भासतोय. परमात्मा त्या वृंदावनामध्ये दिसतोय. परमात्मा त्या आपण म्हणतो परमात्मा गोपिकेंना आनंद देतो. अरे परमात्म्याला त्या ठिकाणी भावना समर्पित केली आहे म्हणून तर परमात्मा तिथे आहे ना. म्हणून तर आहे ना. रामकथा चालू आहे का भागवत चालू आहे? ते भागवत चालू आहे. रामकथा ऐकत असताना एक मुद्दा तुम्ही ऐकला असेल बघा. रामायणामध्ये रामायण ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? हा ठीक आहे. परमात्म्याने एका दगडाला पाय लावला. त्या दगडातून अहिल्या नावाच्या स्त्रीचा उद्धार झाला. शिळा होती मनुष्य झाली असं वर्णन आपण ऐकलं. दगडाला पाय लागला तर दगडातून बोला बाई तयार झाली. दगडातून बाई तयार झाली. आता तिथे काही साधू होते तिथे त्या जनक नगरी जवळ. त्यांनी त्यांच्याकडे बातमी गेली. म्हणले अरे आपल्या परिसरामध्ये असा एक महापुरुष आलाय जो दगडाला पाय लावतो आणि बाई तयार होते. असा महात्मा आलाय. म्हणले मग काय करायचं? म्हणले मग काय आता विचार करता? म्हणले दगडाला पाय लावून जर बाई तयार होते तर मग करा म्हणे विचार. मग काय उचला दगड. कशा करता? चला म्हणजे देवाकडे घेऊन दगड. सगळ्या साधूंनी दगड उचलले. नळेगावकर कशा करता? बायका घेण्याकरता. ज्याला जशी बायको तसा दगड. ज्याला मोठी पाहिजे त्याला मोठा दगड उचलला. ज्याला छोटी लागत त्याला छोटा दगड उचलला. आपल्या आपल्या पद्धतीने जशी लागते तशी उचलला दगड. बरं का महाराज? आणि दगड घेऊन देवाकडे गेले. देवाला म्हणणार होते देवा अरे आम्हाला बायका द्या, दगडाला पाय लावा, बायका द्या. पण देवाचं रूप पाहिलं. रूप सावणी सुकुमार, रूप सावणी सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा
दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा परमात्म्याला किती सुंदर असेल तो देव अरे त्या देवाला पाहिलं देवाला म्हणणार होते देवा दगडाला पाय लावा दगडाला पाय लावा दादा दगडाला पाय लावा आणि आम्हाला बायका द्या असं देवाला म्हणणार होते पण देवाचं रूप पाहिलं म्हणजे तुम्ही कृपया असं डोकं लावू नका एखादं बसलेला मग त्यांच्या काय लग्न जमत नव्हते काय दगड उचलले तर माणसानं तुम्ही लोही लोक हुशार झाले पुढचे बरं का सर लोक म्हणू शकतात काही पण लोकांचे मग त्यांचे लग्न जमत नव्हते काय त्यांना बायका भेटला नाही काय त्यांना कोणी पुरी दिला नाही काय असं नाही ते असं नाही ते त्यांना भेटत आताचा काळ आहे तो काय आताच आहे पुरी नाही भेटण्याचा तो काय तवाच होता का आता भेटत नाही सध्या आता गावात तर ट्रक भर निघते नाही काय गावात तुमच्या गावात नसेल ते नळेगावला हा आहे का मग बरं आहे नाही होईल काय अडचण नाही टेन्शन घेऊ नका जे राहिले ते जे होतील कीर्तनाला जर बसत असाल तर होतील काय अडचण नाही कीर्तनाला बसत जा होईल लग्न काय अडचण नाही आमचे बजरंगबली जरी राहिले असते ब्रह्मचारी तरी तुम्हाला ठेवणार नाही ते आशीर्वाद त्यांचा काय